एकदा एक व्यक्ती समुद्राच्या रस्त्याने जात असतो आणि समुद्रातून जात असताना त्या जहाजाचं जे दिशा दाखवण्याचं यंत्र असतं ते खराब होऊन जातं आणि तो जहाज एका विशिष्ट ठिकाणी म्हणजे एक बेट असतं. बेट म्हणजे चौकोन समुद्र आणि त्यात एक डोंगरासारखी जागा असते. त्या ठिकाणी ते जहाज जाऊन थांबतं. आता या माणसाला कळत नाही नेमकं काय करावं आपण. आता चौकोन समुद्र आणि जहाजाचं पेट्रोलही खतम होऊन जातं. त्याला कळत नाही नेमकं आपण जावं तर कसं जावं आपल्या गावी आता. तर तो व्यक्ती त्या बेटावर जातो आणि बेटावर गेल्यानंतर छोटं-मोठं झोपडं बनवतो आपलं आणि कशाही कच्च्या हो, कशा हो माशा खाऊन आपलं गुजारा करत असतो. आणि तो व्यक्ती एक दिवस आपलं मासे धरायला गेलेला असतो आणि खूप पाऊस होतो आणि विजाचा कडकडाट होतो. त्यामुळे ती जी वीज जी आहे ती त्याच्या झोपड्यावर पडते आणि झोपड्यावर पडल्यानंतर त्याचं ते झोपडं जळून जातं. तो व्यक्ती तिकडून येतो आहे मासे धरून आणि तो बघतो तर आपलं झोपडंही जळालं. तो खूप उदास होतो. त्याला वाटलं आपल्याला देव असं का करत असेल. पण थोड्याच वेळाने एक हेलिकॉप्टर येतं आणि ते हेलिकॉप्टर लोकं सांगतात की आम्ही तुला न्यायला आलो. तो व्यक्ती म्हणतो, "मी तर काही मेसेज दिला नव्हता आणि माझ्याजवळ असं काही साधन नाही तुम्हाला सांगायचं. तर तुम्ही कसे आले?" नाही म्हणे, "तुमचं ते झोपडी जळाली म्हणे. त्याचा धुवा पाहून, धुपट पाहून आम्हाला कळालं म्हणे कोणीतरी व्यक्ती इथे फसलेला आहे. म्हणून आम्ही तुम्हाला वाचवायला आलो." त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की देवाचा प्लॅन आपल्या प्लॅनपेक्षाही पुढं आहे आणि आपण देवाची बरोबरी करू शकत नाही. तर आपण कुठे अडचणीत आलो, कुठे फसलोही, कुठे संकटातही असलो, तर फक्त देवावर भरोसा ठेवा. देव तुमचं काम नक्कीच ठीक करतो. त्यासाठी सर्वात जास्त देवावर भरोसा ठेवायला पाहिजे.